फुटबॉल विश्वातील दोन बलाढ्य संघ फ्रान्स आणि स्पेन आज उपांत्य फेरीत आमने-सामने भिडणार आहेत। या सामन्याकडे जगभरातील फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलंय आणि या सामन्याच्या पार्श्वभूमीवर फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थात कोल्हापुरात देखील मोठा उत्साह आहे। काहींनी स्पेनच्या वेगवान खेळशैलीवर विश्वास व्यक्त केला आहे, तर अनेकांनी फ्रान्सच्या अनुभवी संघाला अंतिम फेरी गाठण्याचा दावेदार मानलाय। फिफा वर्ल्ड कपची आज सेमीफायनल रात्री होणार आहे आणि स्पेन आणि फ्रान्स ज्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेल्या संघांपैकी हे दोन संघ आहेत आणि त्यांच्यामध्येच आज सेमीफायनल होणार आहे। आणि अर्थातच या संपूर्ण फिफा वर्ल्ड कप मॅचमध्ये सगळ्यांचं लक्ष खरं तर कोल्हापूरकडे देखील असतं, कारण कोल्हापूरमधले अनेक चाहते दरवेळीच या फिफा वर्ल्ड कपला सपोर्ट करत आलेले आपण गेल्या महिनाभराचा माहोल कोल्हापुरातला पाहिलेला आहे। मात्र आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे, सेमीफायनल आज होणार आहे आणि अर्थातच या सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवरती आपण कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ या ठिकाणी असलेले काही फुटबॉल चाहत्यांच्याकडे आलेलो आहे। आपण जर बघितलं तर मी आता या पूर्ण परिसरात फेरफटका मारत असताना या असे जर्सी देखील पाहायला मिळत असतील, आपल्याला अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या जर्सी पाहायला मिळत असतील, ज्या जर्सी देखील या गल्लोगल्ली आता अनेक जण सेमीफायनल मॅच ज्या टीमचे चाहते असतात ते त्या ठिकाणी परिधान करून जल्लोष देखील करताना दिसलेले। परवाच अर्जेंटिनाची मॅच झाल्यानंतर जिंकल्यानंतर कशा पद्धतीने कोल्हापुरात जल्लोष झाला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। मी बाजूला दाखवलं तर एकाच्या किचनला देखील फुटबॉलची ट्रॉफी या ठिकाणी फिफाची पाहायला मिळते, म्हणजे इथल्या कोल्हापूरकरांच्या अगदी नसानसामध्ये हा फुटबॉल आहे। बाजूला बघितलं तर स्पेनचा सपोर्ट करणारा एक व्यक्ती आहेत आणि खरं तर त्यांचं घर आहे, त्यांनी आपल्या घरावरती देखील स्पेनचे खेळाडूंचे होर्डिंग लावलेलं आहे। तुमच्याकडे येईल स्पेन आणि फ्रान्स, एक महत्त्वाच्या दोन दिग्गज खेळाडूंच्या लढती आज होणार आहेत। कसं बघता या मॅचकडे, काय नेमकं तुम्हाला अंदाज? आज सामना बघायला गेलं तर तसं आतेटटीच आहे आणि त्यातून आपल्याला चांगला खेळ बघायला मिळणार आहे। पण मला असं वाटतंय जरा असं फ्रान्सचं पडं जड आहे। ॲक्च्युली दोघांचा पण खेळ सुंदरच आहे, बेस्ट आहे, पण फ्रान्सचं जरा पडं जड आहे, कारण की त्यांनी पहिल्यापासून प्रत्येक टीमवर 2-3, 2-3, 4 गोलने डॉमिनेट केलेला आहे। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा सामना फ्रान्स जिंकेल आणि फायनलला त्यांची धडक होईल। काय धडक होईल फ्रान्सची असं म्हणतोय, तुला वाटते? कारण स्पेन देखील त्याच ताकदीचा संघ त्या ठिकाणी आता त्यांचं बरोबर आहे, पण या ठिकाणी फ्रान्सचं पारणं जडच आहे। या फ्रान्सचा खेळ पाहता फ्रान्स एम्बापेने खरं तर 8 गोल आता केलेले आहेत, तो आता टॉप स्कोरर आहे एम्बापे आता, त्यामुळे वर्ल्ड कप मध्ये फ्रान्स फायनल मध्ये पोहोचेल असे आमच्या आशा आहे। आजच्या मॅचमध्ये ही मॅच 90 मिनिटं तर चालणार नाही, 100% 120 मिनिटं ही मॅच चालेल। पण तसं बघायला गेलं तर लमीन यमालची जी जाजो आहे, जो की मेस्सीचा शिष्य आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यानं जे कामगिरी केले त्याप्रमाणे फ्रान्सला टक्कर देण्या इतपत स्पेन खेळ करेल असं मला वाटते। तू नेमका आता कुणाला आज सपोर्ट करणार आणि कुठली गेम तुला आज सर्वात महत्वाची आता वाटणार आहे? ही सगळ्यात चांगली मी तसं सांगायला गेलं माझी वैयक्तिक टीम स्पेन आहे। आणि कसं आहे, सगळ्यांकडनं तुम्ही ऐकलंय की फ्रान्स टीम चांगली आहे, हे टीम चांगली आहे, कारण कसं म्हणतात ना, सोस होणार की एक लोहार की, म्हणजे एक गोल विषय संपला। उद्या जो होणार आहे परवा सामना, त्या सामन्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार, कारण 4 जागतिक क्रमवारीतले असलेले 2 इंग्लंड आणि अर्जेंटिना देखील आहे। या मॅचकडे देखील कसं लक्ष असणार तुमचं आणि काय नेमकं तुम्हाला वाटतं या मॅचमध्ये देखील? ॲक्च्युली उद्याचा जो होणारा सामना आहे तो पण अक्षरशः एक अतिटटीचा सामना होणार आहे, कारण की इंग्लंड एवढा उत्कृष्ट खेळ करत आलेले आहे आजपर्यंत। त्यांचे स्ट्रायकर म्हणा, त्यांची विंगर्स म्हणा, त्यांचे हाफ म्हणा, पूर्ण समोरच्या टीमवरती डॉमिनेट करत आलेले आहेत। त्यामुळे उद्याचा सामना आपण हा जड होणार आहे, पण माझी शक्यता इंग्लंडवरती भरपूर दाट शक्यता आहे की इंग्लंड मॅच उद्याची मारून फायनलला 100% जाईल। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।